सेशनला सुरुवात करण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, सर्व पॉइंट समजून घेणे आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ प्ले होईल तो पूर्णपणे बघून तुम्हाला अडचण आली तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा चॅनलला जाऊन किंवा मी तुम्हाला सब्जेक्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तो तुम्ही पुन्हा बघून समजून घेऊ शकता. एखादा पॉइंट समजला नाही तर त्याचे पूर्ण एक्सप्लेनेशन समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हा आपला पुढचा पॉइंट आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघण्याआधी आपण त्यामध्ये काही पॉइंट्स बघणार आहोत, ते नीट समजून घ्या. एनर्जी आपण आतापर्यंत बघितलं की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असे दोन प्रकार आहेत, परंतु ते कसले मेकॅनिकल एनर्जीचे. तर थोडस या पॉइंट्सला आपण क्लिअर करून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते कळतील. पहिला आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी बघूया. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लाईट ही सुद्धा काय एनर्जीच आहे. म्हणजे आपल्याला एनर्जीचे फॉर्म्स कोणते कोणते हे पहिले समजून घ्या आणि मग नंतर आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय. बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, एनर्जीला निर्माण करता येत नाही कधीच, अँड नॉर बी डिस्ट्रॉयड, तिला आपण डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. इट कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ती कन्वर्ट होऊ शकते. उदाहरणार्थ बघा, लाईट आहे इलेक्ट्रिसिटी, तर लाईट वरती आपण लाईट म्हणजे बल्ब पेटवतो तर ती काय झाली, लाईट एनर्जी झाली. इस्त्री पेटवतो ती काय हीट एनर्जी आहे. त्याच्यानंतर पंखा लावतो त्यामध्ये कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुम्ही पंख्याद्वारे किंवा पंखा चालवणे किंवा लाईट पेटवणे किंवा काही असेल त्या सगळ्यांना आपण एनर्जी वापरतो. इट कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आता फॉर्म्स ऑफ एनर्जी काय काय बघून घ्या. पहिला आहे मेकॅनिकल एनर्जी. फर्स्ट काय आहे, मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी मध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय आहे. कायनेटिक एनर्जी, के म्हणजे काय कायनेटिक एनर्जी, आणि पी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आता आपण जे त्याच्या आधी जे दोन पॉइंट्स बघितले ते, जे मोशनमुळे जी एनर्जी असते तिला कायनेटिक एनर्जी म्हणतो आपण, आणि जी एका पोझिशनमुळे एनर्जी निर्माण होते किंवा असते ओरिजिनल, तर त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. दुसरा आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. जे आपण घरामध्ये वापरतो ती कोणत्या प्रकारची एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तिसरा आपण प्रकार बघूया, हीट एनर्जी. हीट, इस्त्री किंवा आपण काही स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा आपण शेगड्यांचा वापर करतो इलेक्ट्रिसिटीवरच्या, तर त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती हीट एनर्जी असते. लाकडं पेटवल्यानंतर जी एनर्जी क्रिएट होते ती हीट एनर्जी आहे. फटाके पेटवल्यानंतर पण एनर्जी त्यामध्ये हीट एनर्जी असते. फटाक्यांमध्ये कोणते कोणते एनर्जी असते, केमिकल एनर्जी पण असते, हीट एनर्जी पण असते, साऊंड एनर्जी पण असते. लक्षात घ्या, हे सगळ्या एनर्जी यामध्ये आहेत. लाईट सुद्धा असते, म्हणजे लाईट एनर्जी पण आहे. चौथा त्यामध्ये आहे केमिकल एनर्जी. फायर क्रॅकर्स, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीमध्ये आपण जे फटाके पेटवतो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते, केमिकल एनर्जी. पाचवा आहे साऊंड एनर्जी. आता साऊंड ऑल्सो अ टाइप ऑफ एनर्जी. साऊंड सुद्धा काय आहे तर एनर्जीच आहे. आणि सहावा आहे मॅग्नेटिक एनर्जी. कोणते कोणते प्रकार आहेत, पहिला मेकॅनिकल एनर्जी, त्यामध्ये काय काय आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. दुसरे आहे इलेक्ट्रिक एनर्जी, जी घरामध्ये आपण वापरतो ती इलेक्ट्रिसिटी. हीट एनर्जी, केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे कोणते, फायर क्रॅकर्स मध्ये जे एनर्जी असते ती कोणती, केमिकल एनर्जी. नंतर आहे साऊंड एनर्जी आणि त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक एनर्जी. Various forms of energy. Some forms are heat energy, light energy, chemical energy, nuclear energy, electrical energy, sound energy, wind energy, kinetic energy, potential energy, and mechanical energy. Let's identify different forms of energy around us. A family is going on a picnic. It's a sunny day.
The sun provides us with two different forms of energy. Can you guess what these are? Heat and light energy. Energy from the sun is called solar energy. Plants use solar energy for photosynthesis. The family is going to the park in a car. How does a car move? It moves because of the chemical energy stored in fuel. In the park, everyone's set up for the picnic while children are playing. Energy is also used to help things move. This energy is called kinetic energy. Now they're sitting at the table. Even sitting down requires energy. The energy of a body when it is at rest is known as potential energy. Now they're listening to some cool music on the radio. It runs on electrical energy from the battery. What kind of energy is the radio producing? Sound energy. Sound energy is produced when an object vibrates and disturbs the air particles near it. Thus, the energy of a vibrating body spreads out in the form of waves. When these waves enter our ear, we can hear the sound. The kids are playing on the swings. How does the swing move? The swing moves using mechanical energy. Mechanical energy is the energy possessed by a body due to both motion and position. Uncle is making a fire in the grill to cook food. What kind of energy is Uncle using to cook the food? He's using fire, which gives us heat energy. Heat cooks our food. It is produced when the particles of a substance start to move faster and faster and start to collide with each other. Look, a kid is flying a kite. How is the kite held up in the sky? By wind energy. Moving air is called wind. What kind of energy can we find in other things or people that were not doing anything, such as grandma sitting on her wheelchair and the trees in the park or uncle's grill? Do you think they have no energy because they were not moving? Do you remember what kind of energy a body has based on its position? Potential energy is stored in a body which is आता एक सिंपल भाषा आपण वापरूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा. इलेक्ट्रिक एनर्जी बघा का लक्षात घ्या. तुम्हाला याच्यात नीट समजून घ्या पॉइंट्स. इलेक्ट्रिक एनर्जी पासून आपण काय काय मिळवू शकतो? लाईट एनर्जी, घरामध्ये जे बल्ब आहेत ते. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी साऊंड एनर्जी मिळवू शकतो. आता साऊंड एनर्जी कशी? तुम्ही गाणे लावता, टेप लावता, म्हणजे ते कशामध्ये एनर्जी निर्माण होते? इलेक्ट्रिक एनर्जी साऊंड मध्ये. त्याच्यानंतर हीट एनर्जी, इस्त्री, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हीट एनर्जी निर्माण करू शकता. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कॅन ट्रान्सफर टू लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड हीट एनर्जी. म्हणजे ही काय झाली? ट्रान्सफर झाली फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आणि यालाच म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. पाठांतर करायचे तुम्हाला हा चार्ट, कारण याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकात किंवा प्रश्नामध्ये रिकाम्या जागा दिल्या जातील. हे हा जो चौकोन आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6, तर हे चौकोन तुम्हाला दिले जातील आणि त्याच्यात ही नावं लिहायची आहेत. त्यामुळे थोडंसं नीट पाठांतर करा. बघा, लक्ष द्या. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीला आपण सुरुवात करूया. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. बघा, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टाइप टू अनदर. एका टाइप मधून दुसऱ्या टाइप मध्ये ट्रान्सफर होणे म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. फॉर एक्झाम्पल, द एक्सप्लोडिंग firecrackers convert the chemical energy stored in them to light, sound and heat energy. फटाका फुटल्यानंतर त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती कोणत्या कोणत्या रूपातली असते? लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी. आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला ऑब्झर्व
the above diagram and discuss how transformation of energy takes place, giving example of each. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो आणि हे पाठ पण करून ठेवा. पाठ करण्याची आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला. बघा, पाठ करायचा असेल तर शब्द पाठ करून घ्यायचे. एम काय करायचं, सुरुवातीला जो शब्द आहे तोच पाठ करायचा. एम, ई आणि एच, नंतर एल, सी आणि एस असं पाठ करून ठेवा. म्हणजे तुम्हाला हे लिहायला सोपं जाईल. काय बघा, एम ई एच आणि एल सी एस. एम म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, लक्षात घ्या. ई म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी, एच म्हणजे हीट एनर्जी, एल म्हणजे लाईट एनर्जी, सी म्हणजे केमिकल एनर्जी, एस म्हणजे साऊंड एनर्जी. समजा तुम्हाला हे मधले जर दिले नसतील, फक्त चौकोन दिले असतील, तर तुम्हाला एम ई एच आणि एल सी एस या पद्धतीने रायटिंग करायचं आहे. बघा, उदाहरणार्थ तुम्हाला मी चौकोन काढून दाखवतो. सपोज एक इथे हा एक चौकोन आहे, इथे हा एक चौकोन आहे. बघा का, नंतर एक इथे आणि एक इथे चौकोन आले म्हणजे हाच टाकता येईल. याच्यामध्ये फक्त काय येईल तुम्हाला, तर चौकोनामध्ये जे आहे ते तुम्हाला रायटिंग करायचं. तर पहिला काय आपला एम ई एच आणि एल सी आणि काय एस. मग एम म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. बघा किती सोपं आहे, पाठच करायचं आहे. मेकॅनिकल एनर्जी. ई म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी, एच म्हणजे हीट एनर्जी, एल म्हणजे लाईट एनर्जी, सी म्हणजे केमिकल एनर्जी आणि एस म्हणजे साऊंड एनर्जी. तर या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी पाठ करू शकतो. आता मेकॅनिकल एनर्जी जर कन्वर्ट केली तर तुम्ही त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकता, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे मेकॅनिकल कॅन कन्वर्ट टू इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी कॅन कन्वर्ट टू लाईट एनर्जी, जसं इलेक्ट्रिक लॅम्प. बघा इथे मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो, ते पॉइंट समजून घ्या. बघा, इलेक्ट्रिक लॅम्प म्हणजे घरामध्ये आपण जो बल्ब किंवा इलेक्ट्रिक लॅम्प लावतो ते काय, इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, लाईट एनर्जी मध्ये. नंतर हीटर जर लावला तर कशामध्ये कन्वर्ट होते, हीट एनर्जी. आणि पुन्हा हीट एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होऊ शकते, इलेक्ट्रिक एनर्जी. सगळे स्वतः एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. तसेच इलेक्ट्रिक एनर्जी लाऊडस्पीकर लावला तर कशामध्ये कन्वर्ट होते, साऊंड. म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा टेप लावतो त्यावेळेस तो कशामध्ये कन्वर्ट होतो, साऊंड एनर्जी मध्ये. तसेच प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल म्हणजे काय, केमिकल एनर्जी. तर अशा प्रकारे एनर्जी कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते. पाठांतर करण्याची आयडिया काय आहे, एम ई एच आणि एल सी एस. एम म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, ई म्हणजे इलेक्ट्रिक, एच म्हणजे हीट, एल म्हणजे लाईट, सी म्हणजे केमिकल आणि एस म्हणजे साऊंड. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता हा पॉइंट नीट समजून घ्या. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड. बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड म्हणजे ती निर्माण पण करता येत नाही, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं. नॉर डिस्ट्रॉयड. बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड. तुम्हाला पाठच करायचंय, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It can be converted from one form to another. Thus, the total amount of energy in the universe remains constant. मी जर एखाद्याला सांगितलं की तू इलेक्ट्रिक एनर्जी तयार कर, तर त्याला करता येणार नाही. का, तर ती क्रिएट करता येत नाही कधीच. जसं आपण घरामध्ये बसून इलेक्ट्रिसिटी क्रिएट नाही करू शकत. हा, तुम्ही म्हणाल की सर मी सेल लावतो, तर सेल मध्ये जी एनर्जी आहे केमिकल तीच कन्वर्ट होते. मग त्याला बल्ब लावलं तर बल्ब मध्ये म्हणजे लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे कुठेही आपण स्वतःने क्रिएट करू शकत एनर्जीला. तर एनर्जी ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. मग आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशी आहे, तर टर्बाईन मध्ये किंवा याच्यामध्ये धरणांमधून पाणी खाली पडल्यानंतर विद्युत तयार करण्याची प्रक्रिया ती तयार होते. मग ती जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि पोटेन्शियल एनर्जी
जेव्हा त्या ठिकाणी केमिकल आहे म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते ती मग आपण ट्रान्सफर करतो घराघरांमध्ये. मग घरामध्ये आपण बल्ब लावतो म्हणजे लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. घरामध्ये आपण इस्त्री लावतो म्हणजे त्या ठिकाणी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. बट वी नेव्हर क्रिएट एनी एनर्जी. आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही आणि आपण तिला डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय म्हणायचं, एनर्जी. सोपं आहे, नीट समजून घ्या. Conversion of energy from one form to another. In our earlier session, we have learnt about different forms of energy. Now, let's learn how each form of energy converts into another form of energy. Let us find some of the examples of conversion of one form of energy to another form. The water from dam is potential energy, is transformed into kinetic energy. In microphone, sound energy is transformed into electrical energy. In TV camera, light energy is transformed into electrical energy. In solar cell, light energy is transformed into electrical energy. In iron box, electrical energy is transformed into heat energy. In loudspeaker, electrical energy is transformed into sound energy. In fan, electrical energy is transformed into mechanical energy. In light, electrical energy is transformed into light energy. फ्री फॉल. फ्री फॉल काय आहे? थोडंसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे फ्री फॉल लगेच कळेल. सपोज हे झाड आहे आणि या झाडावरतून एखादं फळ खाली पडलं, फ्री फॉल. इफ वी रिलीज, बघा नीट लक्ष द्या, फ्री फॉल. इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हाईट, एखाद्या हाईट वरून आपण वस्तू खाली टाकतो. इट गेट पुल टुवर्ड द अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीकडे वस्तू आकर्षित होतात, याला कारण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एखादी वस्तू उंचावरून कुठे येते? जमिनीवर येते. याचा अर्थ जी काय अर्थ आहे, या अर्थ वरती त्या ठिकाणी काय वस्तू पडतात. An object falling solely under the influence of gravitational force is said to be free fall. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ज्यावेळेस एखादी वस्तू जमिनीवर येते त्यावेळेस तिला आपण काय म्हणतो? फ्री फॉल. तुम्ही पॅराशूट लावून उडणारे बघितले असतील. ते जेव्हा विमानामधून उंचावर जातात त्यावेळेस ज्यावेळेस ते उडी मारतात त्यावेळेस जमिनीकडे येतात, ते वरती नाही जात आकाशामध्ये. याचं कारण काय? अर्थ इज अ टाइप ऑफ मॅग्नेट. ते काय तर एक मॅग्नेटच आहे की जे वस्तूंना आपल्याकडे खेचतं. म्हणून झाडावरचं फळ कधी पण बघितलं तर खालीच पडतं, ते वरती नाही जात. याला कारण काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड बिकॉज ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स द ऑब्जेक्ट फॉल्स ऑन द ग्राउंड, ऑन द अर्थ. म्हणजे एखादी वस्तू ती काय येते? फ्रीली कुठे येते? जमिनीवरती. दॅट इज कॉल्ड फ्री फॉल. Whenever you drop a stone from a third floor building, it falls straight to the ground. This is an example of a free fall motion. Whenever object falls to the ground, we can say that the object is in free fall. This is caused by gravitational force. Today, let us examine this kind of motion. The subject of this motion is the stone. So, we give our attention to the stone. Initially, you are holding a stone. We can say that the stone is at rest. Hence, the initial velocity of stone is equal to 0 meters per second. At initial time, 0 second. When you let go of the stone, and right before the stone hit the ground, the stone now possesses its final velocity at time it takes to travel, covering the distance from the third floor of the building to the ground. Again, at first, the velocity of stone is 0 meters per second, and right before it hits the ground, it possesses some value of velocity. We can simply say that the stone is accelerating.
In free fall, the free falling object accelerates towards the Earth, and this acceleration is due to gravitational force of the Earth, which is denoted by small letter g. Using few mathematical equations, we derive from the equation of g as. Now, the capital letter G is the universal gravitational constant, which is equal to, and the capital letter M is the mass of Earth, which is equal to, and the capital letter R is the radius of the Earth, which is equal to. So, substituting the known values, we can get the value of the small letter g, which is equal to 9.8 meters per second squared. Do you know what is interesting? This value of g is not dependent of the object's mass. From the equation, it is dependent only to the mass of the Earth and the radius of the Earth. It has nothing to do with the size or mass of the object. Why is this interesting? Now let me give you this as an example. Suppose you're standing, you're holding on your left hand a stone, and on your right hand a paper. You drop them together at the same height. The question is, which object reaches the ground first? Yes, you are right. The stone will reach the ground first. But how about if you crumple and squeeze the paper and drop them together at the same height? The question is, which object reaches the ground first? Well, the answer is, both objects will reach the ground at the same time. You can try it at home to validate what you've seen in the video. Because again, what governs a free-falling object is the gravitational acceleration, which is constant if you're here on Earth, and g is not dependent on object's mass. पॉवर लक्षात घ्या. आता पॉवर म्हणजे काय जरा नीट समजून घ्या. एखाद्या वस्तूमध्ये किती पॉवर आहे बघा का, लक्षात घ्या. एखाद्या वस्तूमध्ये किती पॉवर आहे ती त्याच्या एनर्जी, त्याच्यामध्ये असणाऱ्या वर्क, त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅपॅसिटीनुसार ती डिपेंड होते. बघा तिथे थोडेसे पॉइंट्स मी तुम्हाला व्हिडिओ आणि या पुस्तकातले पण पॉइंट समजावून सांगतो, ते नीट ऐका. बघा, suppose Rajashree, Yash and Ranjit have to reach the top of a small hill. बघा का, राजश्री, यश आणि रणजित यांना हिलच्या टॉपवर जायचे, म्हणजे टेकडीच्या टॉपवर जायचे. राजश्री वेंट बाय कार. राजश्री कशाने गेली? कारने. नीट लक्ष द्या. यश वेंट बाय सायकलिंग. एकाने सायकल घेतली. आणि वाईल रणजित वेंट वॉकिंग. एक जण चालत गेला. बघा, एकाने कार घेतली, एकाने सायकल घेतली आणि एकाने काय केलं? चालत जाण्याचा निर्णय घेतला. तर तुमच्या लक्षात येईल कार लवकर जाईल. का? इट हॅज अ पॉवर. त्याला काय? पॉवर आहे. आणि त्या पॉवरमुळे क्विक त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. त्याच्या पाठीमागे कोण जाईल? सायकलिंग वाला. का? तर सायकल नाही म्हटलं तरी चालण्यापेक्षा जास्त स्पीडला पुढे जाऊ शकते आणि सायकलवाला तिथे पोहोचेल. आणि लास्टला जो काही चालत येतो तो जाईल. म्हणजे in the above example, the work done is the same in each example, but the time taken to perform the work is different. वर्क तर सेम आहे, पोहोचणार तर त्या हिल पर्यंतच आहे, पण टाइम टेकन, कार काय करेल? कमी वेळेत पोहोचेल. सायकल काय करेल? पोहोचेल, पण कार पेक्षा जास्त वेळ लागेल. आणि चालणारा पण पोहोचेल, फक्त तो कार आणि सायकल पेक्षा जास्त वेळामध्ये पोहोचेल. बघा, द फास्ट or slow rate of the work is done is expressed in the term of power. हा पॉइंट रायटिंग करून ठेवा. बघा, the fast or slow rate of the work done is expressed in the term of power. बघा, डेफिनेशन काय? पॉवर is the rate at which work is done. पाठांतर करायचं आहे. हा पॉइंट पाठ करून ठेवा. The power is the rate at which work is done. Power is the rate at which work is done. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त वर्क होणं म्हणजे त्याची पॉवर येते. आता एक उदाहरण सांगतो. एक मुलाला सांगितलं, 3 मुलांना सांगितलं की दगड उचलून बाजूला ठेवा. तर 3 मुलं एकाच वेळेस टायमिंग मध्ये काम करतायत, पण एक मुलगा पटापट दगड उचलतो आणि बाजूला ठेवतो कमी वेळेत. दुसऱ्या मुलाला जास्त वेळ लागतो, तिसऱ्या मुलाला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. याचा अर्थ ज्याने काम कमी वेळामध्ये केलं त्याची पॉवर जास्त आहे. फॉर्म्युला काय पॉवरचा? पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पाठांतरच करून ठेवा. पॉवरचा फॉर्म्युला काय? वर्क अपॉन टाइम. टाइम
taken to complete the work. W upon T. In SI system, the unit of work is joule. Same जसं आपण बघितलं होतं तसंच. तर power is joule per second. This is called watt. बघा घरामध्ये आपण जी लाईट असते ती वॅट मध्ये बघा. तर 1 watt is equal to 1 joule per 1 second. पाठांतर करून ठेवा. इन इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये पॉवर इज मेजर इन हॉर्स पॉवर. त्याला हॉर्स पॉवर म्हणतो आपण. गाड्यांमध्ये जी पॉवर असते ती हॉर्स पॉवर असते. लक्षात घ्या. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. हे परीक्षेला तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये विचारू शकतात की 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट. तर किती आहे? 746 वॅट. The energy unit of energy of commercial use is kilowatt. लक्षात घ्या. 1 kilowatt is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. तर हे झालं पॉवरच्या संबंधी. पुस्तकामधले पॉइंट्स व्यवस्थित वह्यांमध्ये रायटिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजायला अडचण येणार नाही. आता आपण हाच पॉइंट व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. The last time we saw Philip, we learned about energy and how it was converted when he dropped the paint bucket. Philip had to use energy to climb back down the ladder and get new paint, so he is not pushing the wheelbarrow as fast as he did earlier. Even though he is doing the same amount of work as before, and thus using the same amount of energy, the rate he is working at is slower. This means he has less power than before. Power is the rate at which work is done. We calculate it by dividing the work done in joules by the time taken in seconds to complete the work. The unit of power is joules per second. It is also known as the watt. W. If Philip took 20 seconds to move the wheelbarrow and did 1,000 joules of work, his power is 50 watts. Let's say Philip takes 1 minute to carry the 2K bucket up the 5-meter ladder. What is his power? First, we calculate the work done. Gravity exerts 10 Newton per kilogram on the bucket, so the weight of the bucket is 20 Newton. The work done is 100 joules. We divide that by the time taken, which is 1 minute, in order to find Philip's power. But remember, to measure power, you must use seconds, so we convert the time in minutes into seconds. Therefore, Philip's power is 100 divided by 60, so his power is 1.67 watts. And that's how you measure power. You may have seen that electrical objects also have watts written on them. This is called the power rating, and it shows the rate at which the machine does work. Obviously, this drill has more power than Philip did when he carried the paint up the ladder, and that's why we use machines, because they can exert more power than what our bodies can. Some machines are so powerful that they are measured in horsepower. 1 horsepower is 750 watts. The terms watt and horsepower were developed by Scottish engineer James Watt in the 1700s. He used the term to compare the power of horses with that of steam engines. Looks like Philip needs to find a new house. At least he understands work, energy and power though. अशा प्रकारे आज आपण सायन्स 1 चे काही पॉइंट्स आणि त्याचे व्हिडिओ बघितले. सर्वांनी त्यांचं रायटिंग करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टरचा उर्वरित भाग बघूया. तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबू.